हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सगळ्याचा आज आम्ही आलेलो आहोत पलूस म्हणजे सांगलीच्या डिस्ट्रिक्टमध्ये. हे आहे आमचं घर, बघू शकता. आणि ही आमची राधा आणि हे आमचे घर, आमची खेती, हे आमची खेती. म्हणजे अजून पण आहे मागं, पण घराचं थोडं हे होतं. आणि गाईज हे बघू शकता, हे बघू, हे माझी मम्मा सो काय देत आहे. सो गाईज हे आहे आमचं घर, बघू शकता. इथे सोफा वगैरे, हे वरचं बघू, हे बेडरूम, हे किचन आणि हे आहे माझं बेडरूम. हे असं ओपन स्पेस. मी तुम्हाला मगाशी जागा दाखवली ती खेत, ते हिर आहे. हे मागं थोडीशी अजून खूप आहे इकडं, अजून हे एक्सप्लोर नाही काही. तुम्हाला मला दाखवतो हे बघा. आता तुम्ही बघितलं काय. आता आम्ही चाललेलो आहोत ज्योतिबाला थोड्या वेळाने, कारण की काल खूपच पाऊस होता आणि आज ऊन पडलेलं आहे. ये रखो, अभी ये नाचेंगी. मला नाचली परत. तर अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आम्ही ज्योतिबाला चाललो होतो. मस्तपैकी इकडे खूप बऱ्यापैकी पाऊस झाला होता. अक्षरशः शेतामध्ये तळे साचले होते, एवढं पाणी साचलं होतं शेतामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, अक्षरशः ऊस पाण्याखाली गेले. तळ आहे की शेती हे समजत नाही आहे. भयंकर पाऊस झाला आहे. पाऊस यावर्षी सगळीकडेच आहे वाटतं. आता थोड्या वेळातच आपण कृष्णा नदीवर पोहोचणार आहोत. मे महिन्यातच नदी अर्ध्याच्या वर झाली आहे. मस्तपैकी प्रवास एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. हे आमच्या आईच्या घरी आलो आहोत फाळकेवाडीला. इथे त्यांची शेती आहे, तर त्यांच्या काकड्या आता विकायला चालले आहे. हे टोप संभापूरचं खूप मोठं असं गणपती आहे. आता घरं झाल्यामुळे ते गणपती क्लिअर दिसत नाही आहे. टोप संभापूरवरून आम्ही पुढे घाटमार्गे ज्योतिबाला चाललो आहोत. खूप छान असं क्लायमेट होतं. पावसामुळे सर्वीकडे हिरवळ अशी पसरली होती. इथे पावती करून आम्ही वरती ज्योतिबाच्या मंदिराच्या बॅक साईडला पोहोचलो. इथे गाडी पार्क करून आम्ही नारळ फुलं वगैरे घेतली. पावसामुळे गर्दी थोडी कमी होती. छान असं आमचं दर्शन झालं. असं सर्वीकडे गुलाल उधळला होता. मंदिरावर खोबरं आणि गुलाल उधळायची प्रथा आहे, तर ते उधळले होते. पावसामुळे सगळीकडे गुलाबी पाणी झालं होतं. इथे म्हणतात असं की यात्रेनंतर जो भक्तांनी उधळलेला गुलाल असतो तो धुण्यासाठी इंद्रदेव पाऊस पाडतो. तर खरंच तसंच झालं होतं, कारण की पायऱ्यांवरून खरंच गुलाबी पाणी वाहत होतं. हे मंदिरात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे जास्त काही शूटिंग नाही करता आलं. थोडंसं असं दिसेल बट नाहीच. हे बाहेरची एक्झिट साईट आहे. इथे दर्शन वगैरे घेऊन दिलेली अगरबत्ती
आणि धूप आणि कापूर ह्या होमामध्ये टाकायचा आणि इथून एक्झिट घ्यायची. आता मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो आम्ही. ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच कामधेनू माता आहे, तर तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं त्याचं. तिथे शेजारी रामेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग याचंही दर्शन घेतलं. हे पाहू शकता तुम्ही, खूप छान अशी सजवलं होतं पिंडीला. आणि हे मंदिर हे शनी महाराजांचं दर्शन घेऊन पुढेच काळभैरवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायचं. असं म्हणतात की ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर काळभैरवाचं दर्शन तुम्ही घेतलंच पाहिजे, त्याशिवाय तुमची ज्योतिबाची यात्रा पूर्ण होत नाही. तर हे आहे काळभैरवाचं मंदिर. इथे दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालत होतो, गुलाल उधळत आम्ही चाललो होतो मंदिरावरती. हे पाहू शकता तुम्ही, मी माझी आई आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळले. दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबाची बहीण यमाई हिच्याकडे चाललो होतो दर्शनाला. हे आहे यमाईचं मंदिर. ही बॅक साईड आहे. ॲक्च्युली वरतून स्टेप्स मार्गे आपण खाली पण येऊ शकता. हे आहे यमाईचं मंदिर. हे एंटर आपण केलं होतं. इथे परड्या आहेत ज्या तुम्ही पीठ जे बाहेर भेटतं त्याच्याने तुम्ही भरू शकता त्या. तर हे आम्ही परड्यांमध्ये सगळी पीठ थोडे थोडे टाकले आणि यमाई मातेचं दर्शन घेतलं. हे आहे यमाई माता. खूप छान असं प्रसन्न वाटलं. दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चालू घरी.